जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आता 8वा हप्ता फेब्रुवारीचा 1,500 रुपयांचा जमा होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच। त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे। 8वा हप्ता कधी जाहीर होणार हे त्यांनी जाहीर केलेलं आहे, कधी जमा होणार हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी असं म्हटले बघा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सन्मान निधी मिळणार आहे। त्यात त्यांनी काय म्हटले सविस्तर की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी, फक्त काय ते दुसरा कोणताही उल्लेख नाही बघा, फक्त फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे। म्हणजे महिला दिन कधी आहे? महिला दिन आहे 8 मार्च 2025 रोजी आणि त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयाचा सन्मान निधी, 1,500 रुपयाचा 8वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। याच्यामध्ये महिला दिनानिमित्त हे पैसे देण्यात येत आहेत। म्हणजे महिलांना एक प्रकारचं हे खास गिफ्ट असणार आहे महिला दिनाच्या निमित्ताने आदिती तटकरे यांच्याकडून 1,500 रुपयांचे। कारण बघा, फेब्रुवारी महिना पूर्ण संपला तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप दिलेले नाहीत। कारण 24 जानेवारीला 7वा हप्ता दिला होता लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयाचा। त्यानंतर 24 फेब्रुवारीला एक महिना झाला, मात्र तरीही अजून लाडकी बहीण योजनेच्या खात्यात 8वा हप्ता मिळाला नव्हता। त्यामुळे फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे चिंता होती। परंतु आता एक महिना उलटून गेल्यानंतर महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना खास गिफ्ट दिलं जाणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांना मिळणार आहे, त्यामुळे एक खास गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्ताने। तर आता त्यातच बघा 3,000 रुपये मिळणार का लाडकी बहिणींना लाडकी बहीण योजनेचे? कारण फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्चमधला 9वा हप्ता असे मिळून 3,000 रुपये मिळणार का लाडक्या बहीण योजनेला? तर बघा, इथं कुठेही असा उल्लेख नाही की मार्चमधले पैसे मिळणार म्हणून। त्यामुळे लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार नाहीत, फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत, 3,000 मिळणार नाहीत। तर महिला दिनाला महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत 3,000 रुपयेचं गिफ्ट मिळणार नाही, तर 1,500 रुपयेचं गिफ्ट मिळणार आहे, 3,000 रुपये मिळणार नाहीत। अशा प्रकारचे अपडेट आज आपण बघितलेले आहे। तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या